तुमचं नाव आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री कोणताही तपास न करता स्वतः सगळ्यांना क्लीन चिट देतात. मागे त्या निंबाळकरांना दिली, आता यांना दिली. मला असं वाटतं मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले की काय, हा एक प्रश्न आहे. दानवे साहेब, विधान परिषदेमध्ये प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची समसमान संख्या झाली. भले सत्ताधारी असतील किंवा विधानसभा अध्यक्ष असतील, सभापती असतील, विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय होत नाही आहे, जी तुमची खंत आहे किंवा तुमचा जो आरोप आहे. अशा वेळेस आता विधान परिषदेतली परिस्थिती काय असेल? शिवसेना युबीटी इथेही क्लेम करण्याच्या परिस्थितीत असेल? माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्षनेता हा संख्याबळानुसारच होत असतो. संख्याबळ विधानसभेत शिवसेनेचं जास्त आहे, त्यामुळे आम्ही भास्करराव जाधवांचं नाव दिलेलंच आहे ऑलरेडी. आता इतक्या दिवस काँग्रेसनी जे काही नाव दिलेलं आहे, पण आम्ही घाई करणार नाही या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची. सगळ्यात आधी विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती आणि अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता करायला पाहिजे होतं. परंतु कायद्याच्या दृष्टीनं, संसदीय प्रघाताच्या दृष्टीनं वाटतं त्यांनी हे प्रघात मोडलेले आहे. नियम ते तोडतायत. विरोधी पक्षनेत्या अभावी सभागृह चालवणं, मला असं वाटतं जनतेच्या प्रश्नाला उत्तर देण्यापासून सरकार घाबरतंय. त्याच्यामुळे या गोष्टी सरकार करत नाही. दानवे साहेब, एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की याआधी काँग्रेसचे 7 आमदार होते विधान परिषदेत आणि शिवसेने युबीटीचे 6 होते. आता समसमान संख्या झाली. त्यामुळे जो पहिला सतेज पाटलांच्या नावाचा जो तुम्ही प्रस्ताव दिला होता तो आता तसाच कायम राहील की आता नवा प्रस्ताव किंवा शिवसेना पुन्हा या जागेसाठी आग्रही असू शकते? खरं सांगायचं तर तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचे 7 नीलमताईसुद्धा अजूनही शिवसेनेच्या सदस्य आहेत. त्यांच्यावर अपात्रतेची नोटीस शिवसेना पक्षाने दिली, त्याची हेअरिंग कोणतीच झालेली नाही. आणि त्याच्यामुळे नीलमताईसुद्धा शिवसेना पक्षातच आहे तसं पाहायला गेलं तर अजूनही तांत्रिकदृष्ट्या. त्याच्यामुळे संख्या तर जास्त आहे, परंतु आम्ही या प्रकरणात कोणती घाई करणार नाही, एवढं नक्की. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात मनसे आणि शिवसेना, तुमचा पक्ष यांची अजूनही चर्चा सुरू आहे की कुठपर्यंत त्याचा जागा वाटपात? मला असं वाटतं ही चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहत असते. काही गोष्टी क्लिअर होत असतात, काही गोष्टी क्लिअर व्हायला वेळ लागत असतो. परंतु ही सगळी चर्चा सकारात्मक चालू आहे आणि आपल्यासमोर लवकरच याचं सगळं चित्र पूर्णपणे येईल. आता हे अनिल परब राज ठाकरे यांना भेटून आलेले आहे. हे चर्चेचं सत्र चालूच राहील ना, चर्चेचं सत्र चालू राहील आणि त्याच्यातून मला असं वाटतं योग्य त्या सगळ्या भूमिका दोन्ही पक्ष मिळून एकत्रित लवकरच व्यक्त करतील. थँक्यू. संभाजीनगर संदर्भात तिथे युती कसं, मनसे कोण सोबत असणार आहे? एनसीपी, काँग्रेस, दोन्ही काय ठाकरे कसं? आम्ही आता आमच्या पक्षाचे फॉर्म भरून घेतलेले आहेत संभाजीनगरात. आमच्याकडं 115 पैकी 97 जागेवर उमेदवारांनी उमेदवारी मागितलेली आहे. परंतु आमची इच्छा आघाडी व्हावी अशी आहे. निश्चितच आज मान्य पक्षप्रमुखांशी मी चर्चा केलेली आहे. या संदर्भात स्थानिक स्तरावर आमचे सगळे नेते जे आहेत, खैरेसाहेब असतील, आमचे जिल्ह्याचे शहराचे पदाधिकारी असतील, यांच्याशी चर्चा करून उद्या परवा याच्याविषयी निर्णय घेऊ. पण मनसे संभाजीनगरची शिवसेनेसोबत आहे एवढं नक्की.